पवार घराण्याचा विजयातही तिसरा पराभव. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या 6 दशकांच्या राजकारणात त्यांचा कधी कोणत्याही निवडणुकीत पराभव झाला नाही. मार्च 1967 पासून ते विधिमंडळ किंवा संसदेचे सलग 57 वर्षे सदस्य आहेत. मात्र आजवर 3 पराभव पवार कुटुंबियाच्या सदस्यांचे झाले आहेत. त्यात बारामती लोकसभेच्या निकालात सुनेत्रा पवार यांची भर पडली. शरद पवार यांच्या घराण्यातील 4 पिढ्यांनी राजकारणात वावर केला आहे. मातोश्री शारदादेवी पवार यांनी लोकल बोर्डाच्या निवडणुका यशस्वीपणे लढविल्या होत्या. शरद पवार यांनी वयाच्या 27व्या वर्षीच बारामतीतून आमदारकीची निवडणूक लढविली आणि जिंकली. शरद पवार विद्यार्थी असताना 1958 मध्ये बारामतीचे काँग्रेसचे खासदार केशवराव जेधे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेची पोटनिवडणूक झाली होती. काँग्रेसने जेधे यांचे चिरंजीव गुलाबराव यांना उमेदवारी दिली होती. संयुक्त महाराष्ट्र समितीच्या पाठिंब्यावर शेतकरी कामगार पक्षाकडून शरद पवार यांचे ज्येष्ठ बंधू वसंतराव पवार यांना उमेदवारी देण्यात आली होती. श्रीमती शारदा पवार या शेकापचे काम करीत होत्या. शरद पवार हे काँग्रेसमध्ये काम करीत असल्याने मातोश्रींच्या परवानगीने त्यांनी जेधे यांचा प्रचार केला. त्या पोटनिवडणुकीत वसंतराव पवार यांचा पराभव झाला. शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे आदींनी राजकारणात काम करताना अनेक निवडणुका लढविल्या. कधी हार पाहिली नाही. वसंतराव पवार यांच्यानंतर 2019 मध्ये दुसरा पराभव अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांचा मावळ लोकसभा मतदारसंघातून झाला. पार्थ पवार आणि रोहित पवार यांच्या रूपाने पवार कुटुंबियांतील चौथी पिढी राजकारणात आली आहे. राष्ट्रवादीमध्ये शरद पवार विरुद्ध अजित पवार अशी फूट पडल्याने बारामती मतदारसंघातून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत झाली. यात पवार घराण्याचा विजय झाला असला तरी सुनेत्रा पवार यांच्या रूपाने तिसरा पराभवही झाला.